नमस्कार. गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपल्याला शाबूस तांदळाची खिचडी करायची. त्याच्यासाठी मी इथे शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घेतलेत आणि हे शेंगदाणे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घ्यायचे. हे वाटताना एक लक्षात ठेवायचं, डायरेक्ट असं बटन फिरवून ठेवायचं नाही. बंद चालू करत आहे ना आपल्याला हे वाटून घ्यायचे, म्हणजे शेंगदाण्याचा कूट जो आहे ना तो असा दाणेदार होतो, खूप अशी पावडर होत नाही. आणि शेंगदाणे आपण चांगले भाजल्यामुळं त्याला तेलसुद्धा सुटतं आणि मग त्याचा असा गठ्ठा होतो. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर मी इथे 2 बटाटे आहेत ना, मोठे 2 बटाटे होते, ते छान असे बारीक कट करून घेतलेले आहेत, पातळ कट करून घेतलेत. तुम्ही जर उकडून घालणार असाल तर तरीसुद्धा चालेल. तर मी इथे असे कट करून पाण्यामध्ये ठेवलेत, जेणेकरून आहे ना बटाटे आपले लाल पडती नाही किंवा काळे पडती नाही. त्यानंतर भरपूर अशा कट केलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी. हे मिरच्या थोड्याशा तिखटाला कमी आहेत म्हणून मी जास्त घेतल्यात. तुम्हाला वाटून घालायच्या असेल तरीसुद्धा चालेल. तर मी इथे कट करून घेतल्यात. आणि हां, माझ्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल ना त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब खूप जास्त मोलाचं असतं. तर मी इथे 2 लोकांसाठी खिचडी करणार आहे. त्याच्यासाठी मी इथे शाबूस तांदूळ भिजत ठेवलेले, रात्रभर भिजत ठेवलेले आणि सकाळी खिचडी करते. तर त्यानंतर आपल्याला इथे आता कढई ठेवायची. कढईमध्ये आपल्याला 2.5 पळी तेल टाकायचे. खिचडीचं प्रमाण थोडंसं जास्त आहे म्हणून तेल थोडंसं जास्त टाकायचं. तेल जर कमी टाकलं ना खिचडी खूप अशी सुक्की सुक्की होते आणि ती चिटकते सुद्धा, असा गठ्ठा होतो तिचा. त्याच्यामुळे मी इथे 2.5 पळी तेल टाकले. तेल छान गरम झालं की त्यानंतर त्याच्यामध्ये मिरच्या टाकायच्यात. मिरच्या थोड्याशा जास्त परतायच्या, म्हणजे आपल्याला खिचडीसोबत जर खायच्या असतील त्या तर त्या अशा खूप जास्त अशा तिखट वगैरे लागणार नाही अशा परतल्यामुळं. तर त्या परतून झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला जो आपण बटाटा कट करून घेतला होता ना तो टाकायचा आहे. सगळा बटाटा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे, निथळून घ्यायचा आहे बटाटा आणि मग टाकायचं आहे आणि हे मिक्स करायचं आहे आपल्याला. हे मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. बटाट्याला लागण ना तेवढंच मीठ टाकायचं आहे, जास्त नाही, कारण की नंतर खिचडीसाठी आपल्याला पुन्हा मीठ टाकायचं आहे. आत्ता बटाट्यात मीठ टाकलं ना म्हणजे बटाटा कसा आळणी लागत नाही. त्याच्यामुळे आता हे मिक्स करायचं आहे आपल्याला चांगलं आणि ह्याच्यावरती आपल्याला आहे ना झाकण ठेवायचं आहे. 2 ते 3 मिनटं झाकण ठेवायचं आहे, जास्त वेळ नाही, कारण की आपण बटाटा आहे ना एकदम पातळ चिरला आहे. त्याच्यासाठी तुम्ही बटाटा जर खूप जाड चिरला ना तर थोडं जास्त वेळ झाकण ठेवा. तर आता हे झाकण आपण आहे ना काढून घेऊया आणि चेक करूया आपला बटाटा शिजला आहे की नाही. आधी सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं खाली लागतो बरं का, पण एवढा नाही, अगदी थोडासा लागतो. तर हे आपल्याला छान असं आहे ना आधी मिक्स करून घ्यायचं आहे आणि बटाटा आपल्याला चेक करायचं आहे. तर पाहू शकता बटाटा एकदम परफेक्ट असा शिजला गेलेला आहे. आता हे एकदा नीट मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्याच्यामध्ये जे शाबूस तांदूळ आपण भिजत ठेवलेले ना ते आपल्याला ह्याच्यामध्ये आता टाकून घ्यायचे. शाबूस तांदूळ छान असे मोकळे करून घ्यायचे आधी कलथ्याने वगैरे किंवा चमच्याने तुम्ही मोकळे केले तरीसुद्धा चालेल आणि ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. त्यानंतर लगेचच आपल्याला जो आपण शेंगदाण्याचा कूट केला होता ना तो टाकून घ्यायचा आहे. एकदम जास्त शेंगदाण्याचा कूट टाकू नका, आधी थोडा टाका, मिक्स करा, बघा बरोबर आहे की नाही, नाहीतर मग अजून टाका. आता त्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ टाकणार आहे. मीठ आपण अगोदरसुद्धा टाकलेलं आहे, त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर आपल्याला हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्याच्या नंतर चेक करायचं आहे कूट खूप जास्त कमी वाटतो आहे की बरोबर आहे. मला बरोबर वाटला म्हणून मी पुन्हा कूट टाकलेला नाही आहे. एवढा टाकला आहे त्याच्यात बरोबर झालेली आहे खिचडी. तर हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छान असं आणि आपल्याला झाकण वगैरे ठेवायचं नाही आहे. बिना झाकण ठेवताच खिचडी छान अशी मऊसूत शिजली जाते आणि पटकन शिजली जाते. त्याच्यामुळे झाकण वगैरे ठेवणार नाही मी. फक्त न झाकण ठेवल्यामुळे काय ना प्रत्येक मिनटाला आपल्याला ही खिचडी हलवून घ्यायची, म्हणजे खाली करपत नाही आणि खिचडी कडक होत नाही. नाही तर तुम्ही जर फार वेळ जर ठेवलं ना आणि हलवलंच नाही तर मग खिचडी कडक होऊ शकते. त्याच्यामुळे प्रत्येक दर मिनटाला आपल्याला खिचडी छान अशी ना हलवून घ्यायची, म्हणजे एकसारखी शिजलीसुद्धा जाते. तर बघा आता मी 2 मिनटं ठेवलं आहे आणि आता परत मिक्स करून घेणार आहे. फार वेळ लागत नाही, अगदी पटकन शिजते खिचडी. तर आता बघा मी मिक्स करते. मिक्स केल्याच्या नंतर पुन्हा 2 मिनटं ठेवून पुन्हा आपल्याला असंच प्रत्येक मिनटाला आपल्याला ही खिचडी अशी खालीवर करून घ्यायची, अशी हलवून घ्यायची, म्हणजे खिचडी एकदम छान अशी मऊसूत शिजली जाते. तुम्ही खरंच अशा पद्धतीने करून बघा खिचडी. आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघताय ना हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर हे बघा आपली खिचडी तयार झालेली आहे. अजिबात कुठेच अशी कच्ची वगैरे दिसत नाही आहे.
असं पांढरा शाबूस तांदूळ कुठेच दिसत नाही आहे. एकदम परफेक्ट अशी शिजलेली आहे. मी झाकण वगैरे ठेवलं नव्हतं तरीसुद्धा मऊसूत अशी खिचडी आपली झालेली आहे. तर हो का, मी आता ही सगळीकडनं अशी मिक्स करून घेते नीट. आणि थोडी जरी खाली करपत नाही, शक्यतो थोडीशी खाली अशी लागते, पण तो करपसुद्धा खायला खूप भारी लागतो. तुमच्या घरात जर लहान मुलं असतील ना, त्यांना नक्कीच आवडेल आणि मोठ्याल्यांनासुद्धा आवडतो खालचा कडक कडक जी खिचडी असते ना ती खायला. तर मी इथे आता गॅस बंद केलेला आहे. तर आपली आजची ही शाबूस तांदळाच्या खिचडीची रेसिपी तयार झाली. आवडली असेल तर एक सबस्क्राईब, लाईक नक्की करा.